वयानं पोट दुखतंय, उलट्या आणि जुलाब पण सुरू झाल्या. वेगवेगळे उघड्यावरील अन्न खाल्ले आणि दूषित पाणी पिले म्हणूनच तर कॅन्सरची जुलाब झाले. डॉक्टर साहेब थांबा, घाबरू नका, सावध व्हा. पावसाळ्यात आजार पसरतात कारण आपण स्वच्छता पाळत नाही. तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर हे नियम नेहमी लक्षात ठेवा. पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून आणि गाळून प्यावे. घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, टायर, टाक्या नेहमी स्वच्छ ठेवा. अन्न नेहमी झाकून ठेवा आणि शिळे अन्न खाऊ नका. पासून वाचण्यासाठी पूर्ण व्हायचे व त्यासोबत क्रीम किंवा जाळी वापरा. ताप आल्यास परस्पर औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. परिसर स्वच्छ ठेवा आणि आजार दूर पळवा. परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. पावसाळी आजारांना करूया हद्दपार. आरोग्य हाच आपला हक्क. आरोग्य आमचा हा हक्क आहे. कर्तव्य आमचे. स्वच्छता आमचे कर्तव्य आहे. आरोग्य आमचा हक्क आहे. आरोग्य आमचा हक्क आहे. स्वच्छता आमचे कर्तव्य आहे. भारत माता की जय. बघा, हे पथनाट्य सादर करण्याचा हा हेतू की विद्यार्थ्यांना सवय तर लागते आणि पुढे कॉलेजेस महाविद्यालयामध्ये गेले की पथनाट्य हा उपक्रम राबतो. आणि आम्ही यावर्षीपासून हे पथनाट्य जे घेऊन आलेलं आहे. पथनाट्य म्हणजे एखाद्या गोष्टीचा संदेश देणे. आणि पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यानिमित्त जे आजार होतात ते अगदी आपल्या म्हणजे रोजच्या दैनंदिन सवयीमुळे होतात. त्यामुळे जर स्वच्छता पाळली तर निश्चित आपण या आजारांपासून वाचू आणि आपला खर्च सुद्धा होणार नाही. आपण सर्वांनी आमच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं पथनाट्य अगदी शांततेने पाहिलं त्याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीने धन्यवाद. धन्यवाद.